आणि गावराईमध्ये मी पहिल्यांदा आलोय. झणझणीत आणि अप्रतिम होता. आपल्या शेफची स्पेशालिटी आहे. बघ त्याची टेस्ट कशी आहे. ती चिकन मसाल्याची थाळी आहे, इथे पापलेट थाळी आहे. तुला तर खूपच आवडेल. क्वांटिटी खूप आहे, पातळ पण आणि मऊ पण आहे. घरगुती पद्धतीचं सुंदर जेवण. मग तर हेल्दी झाली ती. खरंच मस्त आहे. गावराई कोकणातून थेट ताटात. आजपर्यंत कधी ऐकला पण नव्हता. फक्त एवढाच प्रॉब्लेम झाला की तर इथे सेंचुरी बाजारचं सिग्नल आहे, त्याच्या बाजूला इथे आपण पाहू शकतो इथे फायर ब्रिगेड आहे आणि त्याच्याच बाजूच्या गल्लीने आपल्याला इथे आतमध्ये जायचं आहे. तर हे बघा आपण आता या गल्लीमध्ये आलो. तर गल्लीमध्ये आल्यावरती पहिली बिल्डिंग आहे ती फायर ब्रिगेडची आहे, दुसरी आहे ती पारिक नर्सिंग होम आणि जी तिसरी बिल्डिंग आहे जिथे आपण चाललो आहे ग्राउंड फ्लोअरला आहे गावराई. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आहोत मुंबईतील प्रभादेवी येथे असलेल्या सेंचुरी बाजारमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या हॉटेलला व्हिजिट करणार त्या हॉटेलचं नाव आहे गावराई. गावराई कोकणातून थेट ताटात या ठिकाणी नव्याने सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पण पदार्थ मिळतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही पण ट्राय करणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी भेट देऊन जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. म्हणजे या ठिकाणी कोणते कोणते पदार्थ मिळतात, त्यांची टेस्ट कशी आहे, त्यांची किंमत कशी आहे आणि इतर गोष्टी. तर चला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ऐक ना, ऑर्डर काय करायची? काय नाही, स्टार्टर, मेन कोर्स आणि स्वीट. हे मस्त आहे. मग एवढ्या मेनू कार्ड का बघितलास? ते मला आवडतं. अनेकदा मी या हॉटेलमध्ये व्हिजिट केली आहे, पण आज मी इथे पहिल्यांदा आलो आहे. सांगतो कसं. या ठिकाणी पहिलं महेंद्र भुवन हॉटेल होतं, जे माझ्यासारख्या अनेकांनी या ठिकाणी व्हिजिट केली असेल, म्हणजे मिसळपाव किंवा इतर सगळ्या पदार्थांसाठी. आणि इथे आता त्याच ठिकाणी गावराई हॉटेल सुरू झालेलं आहे आणि गावराईमध्ये मी पहिल्यांदा आलो आहे. नमस्कार ताई. नमस्कार. हां, इथे आपल्यासोबत प्रियंका ताई आहेत. ताई, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या हॉटेलचं नाव आहे ना, ते खूप युनिक आहे. आपल्या हॉटेलचं नाव आहे गावराई कोकणातून थेट ताटात. हां, आणि हॉटेल आहे इथे म्हणजे बेंगाल केमिकलच्या इथे सेंचुरी बाजारमध्ये. ते तरी किती महिन्यापासून आहे इकडे? हे आपलं मे महिन्यापासूनच चालू झालंय. अच्छा, म्हणजे नुकतंच मला वाटतं 3-4 महिने झाले असेल. हो. आणि जर इथे यायचं झालं तर कोणत्या कोणत्या प्रकारचे पदार्थ तुमच्याकडे मिळतात? तसं आपल्यासाठी शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थ बनतात. ओके. आणि जर इथे म्हणजे ॲक्च्युली मी इथे फर्स्ट टाईम आलो आहे, तर तुम्ही सजेस्ट कराल की कोणता पदार्थ मी या ठिकाणी ट्राय करायचा? आपल्याकडे सगळ्याच गोष्टी खूप छान मिळतात, पण त्यातल्या त्यात आपलं प्रॉन्स ठेचा, जे नॉनव्हेज लवर्स आहेत त्यांच्यासाठी प्रॉन्स ठेचा, जवळा पापड, हां. आणि जे व्हेज आहेत त्यांच्यासाठी आपल्या शेफची स्पेशालिटी आहे झुणका बिस्किट. ओके. हो, झुणका बिस्किट ही आपली एक युनिक डिश आहे जी आपण इथे असं करतो. ओके. मी ॲक्च्युली दोन्ही पदार्थ वेगळे ट्राय केले आहेत. म्हणजे एकतर फक्त बिस्किट ट्राय केलं आहे आणि तर झुणका भाकरी ट्राय केलेलं आहे. हां, मग आम्ही त्यांचं एक कॉम्बिनेशन बनवलं आहे, झुणका बिस्किट. ओके, ठीक आहे. चला बघतो आम्ही खायच्याचा विचार करतो. हो. बोंबील फ्राय सांगू ना? हां, सांग. बोंबील फ्राय, ते प्रॉन्स ठेचा आणि अळूवडी, कोथिंबीर वडी, अजून काय काय, आणि जवळा पापड. हां. थाळी वगैरे नंतर हां, ते नंतर सांगूया. हां, तर आता किती वेळ लागेल स्टार्टरला? 15 मिनिट. ओके, ठीक आहे, चालेल. तर हे बघा इथे आता आपण आता मेनू कार्ड बघतोय. धनचंद्र डायरेक्ट हात वरती केले आहेत आणि आम्ही इथे काय ऑर्डर केले ते सांगतो. हे बघा इथे कोथिंबीर वडी आम्ही ऑर्डर केली आहे, जी 130 रुपयाची आहे. अळूवडी आहे, ती पण 130 रुपयाची, जी व्हेजमध्ये आम्ही सांगितलं होतं. आणि सी फूडमध्ये आम्ही स्टार्टर सांगितलं तो प्रॉन्स ठेचा, जो 380 रुपये आहे. हां, आणि हे बघा इथे जवळा पापड आहे, जो 110 रुपये आहे. आणि इथे आपण पाहू शकतो ना, भरपूर मोठा असा मेनू कार्ड आहे. आणि आपल्याला इथे जर तुम्ही आलात ना तर खूप सारे ऑप्शन आहेत. तर हे बघा फायनली आता आमची या ठिकाणी स्टार्टरची ऑर्डर आलेली आहे आणि आम्ही या ठिकाणी मागवलेली आहेत. या ठिकाणी आहे प्रॉन्स ठेचा, इथे आहे व्हेजमध्ये आम्ही मागवलं होतं ते अळूवडी, इथे अळूवडी आहे, इथे बोंबील फ्राय आहे, या ठिकाणी कोथिंबीर वडी आहे आणि तिकडे जवळा पापड आहे. म्हणजे तो सेम मसाला पापड सारखाच आहे, वरती जवळा वगैरे टाकलेला आहे त्याच्यात. हां, आणि ॲक्च्युली ह्याच्यामध्ये आमचं खूप कन्फ्युजन होतं की काय मागवायचं, त्याच्यामुळे आम्ही 2 नॉनव्हेजचे मागवले आहेत आणि 2 महाराष्ट्रीयन स्पेशल असे या ठिकाणी व्हेजवाले स्टार्टर मागवलेले आहेत. तर बघूया आपण याची टेस्ट कशी आहे ती. हां, हा मसाला पापड सारखाच आहे, फक्त वरती जवळा टाकलेला आहे त्याला. चांगलं आहे, एकदम असं वेगळं काहीतरी वाटलं खाल्लेलं. हां, तर मला सगळ्यात जास्त आतुरता आहे हे, कारण बोंबील नको मला, मी तर खात नाही बोंबील, त्यामुळे नको आहे मला. हां, प्रॉन्स ठेचा. हां, ते खायची आतुरता आहे. हे हिरव्या वाटणात बनवलेलं आहे पूर्ण.
छान आहे, सुंदर आहे, खरंच मस्त आहे आणि झणझणीत आहे. हा झणझणीत आहे. ठेचा म्हटल्यावर झणझणीत येणारच. पण जेवढं झणझणीत असेल ना तेवढे खाण्यासाठी पण तेवढी मजा असते. मजा असते. हा. हा आता आपले महाराष्ट्रीयन पदार्थ जे फेस्टिवलला आपल्या घरी बनत असतात, अळूवडी आणि कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी खुसखुशीत आहे आणि कोथिंबीर आहे भरपूरशी टाकलेली. हा आणि ते काय काय ठिकाणी माहिती आहे कसं पिठाचा जास्त मारा असतो. ती वेगळी बरी ती. हा कोथिंबीरचा फ्लेवरच लागत नाही. ती छान आहे, हा आणि साईज पण त्याची ऍक्च्युली बऱ्यापैकी मोठी आहे. मोठी आहे. हा. आणि ते अळूवडी तीळ वगैरे सगळे लावलेले दिसतात. जी आवडते भरपूर, पण ती बनवण्याची मेहनत खूप असते. हा. हा आणि आता सीझन चालू होणार त्याचा हा बनवायचा. पावसाळा. आणि चटणी पण यांची सुंदर आहे. अळूवडी पण सुंदर आहे. हा आता तू एवढे पदार्थ ट्राय केले त्याच्यामध्ये तुला सर्वात जास्त कुठला आवडला? मला कन्फ्युजन आहे, पण ही मस्त आहे कोथिंबीर वडी. ओके. आणि हा ठेचा पण चांगला आहे, पण झणझणीत आहे. म्हणजे जे एकदम तिखट वगैरे ज्यांना आवडतं त्यांना तो आवडू शकतो मस्त. तर मी आता या ठिकाणी मी व्हेज आणि नॉनव्हेजचे स्टार्टर ट्राय केले. जो प्रॉन्स ठेचा होता ना तो झणझणीत आणि अप्रतिम होता. म्हणजे मला तो खूप आवडला. म्हणजे जरा तो तिखट वाटला, पण हे तिखट खाण्याची मजा पण काही वेगळीच होती. आणि सोबत बोंबील फ्राय पण खाल्ले ना ते पण मस्त होते. आणि आपलं जे व्हेजवालं महाराष्ट्रीयन फूड आहे जे अळूवडी आणि कोथिंबीर वडी ते तर ऑल टाईम चांगलंच असते. बोंबील कसा होता? बोंबील सांगितलं ना छान होता. बोंबील तर माझं कायम आवडतं आहे. बोंबील मला याच्यासाठी आवडतो ना कारण त्याच्यामध्ये काटाच नसतो. त्याच्यामुळे ते सोडवायचं जास्त टेन्शन नसते. तर हे बघा या ठिकाणी आता अजून 2 स्टार्टर आपण मागवलेले आहे. इथे आहे झुणका बिस्किट आणि इथे काय चिकनचं आहे ना? हां, चिकन मसाला. ओके, चिकन मसाला. आणि झुणका बिस्किट आपण आज फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. ते मला आधी ते झुणका बिस्किट म्हटल्यावर असं वाटलेलं की काय वियर्ड कॉम्बिनेशन आहे झुणका बिस्किट. म्हणजे ते थोडंसं असं हे झालेलं मला. पण तुम्ही बघू शकता हे भाकरीची ते आहे ते बिस्किटच्या शेपमध्ये आहे आणि त्याच्यावरती झुणका सर्व केलेला आहे. म्हणजे आपली शेवपुरी सारखं सर्व केलेलं आहे. हा म्हणजे ऍक्च्युअली महाराष्ट्रीयन पदार्थ या ठिकाणी युनिक पद्धतीने सर्व केलेला आहे. बघ त्याची टेस्ट कशी आहे. मस्त मस्त. छान आहे. अरे तू नॉनव्हेज पेक्षा व्हेजचा जास्त रिव्ह्यू द्यायला लागली आहेस. खरंच छान आहे. हा आवडले. आणि ह्याच्यामध्ये छोटे बाईट डायरेक्ट तोंडात टाकलं मस्त. हा आणि इथे आपण पाहू शकतो इथे 7 पीस टोटल येतात. आणि सर्वात महत्त्वाचं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सर्व केलं जाते. म्हणजे एकदम पारंपरिक पद्धतीने केळीच्या पानावरती. आणि दुसरं आहे आपण मागवलेली चिकन मसाला. ते चिकन मसाला तर तू सांग कसा लागतो. छान अशा ग्रेव्हीमध्ये सर्व केलेलं आहे. हा हे म्हणजे आपण रोटी बिटी सोबत पण खाऊ हा शकतो. म्हणजे रोटी चपाती किंवा वडे वगैरे जे पण काही स्टार्टर ऑप्शन असेल तर म्हणजे हा स्टार्टर पण खाऊ. दोन्ही पण ऑप्शन. म्हणजे ही जर डिश मागवली तर डबल बेनिफिट होईल. उत्कृष्ट चिकन मसाला फ्राय ही जी डिश आहे ना ती खूप सुंदर आहे. तो पण ट्राय कर, तुला पण आवडेल. तर हे बघा आता आम्ही या ठिकाणी आता मेन कोर्स मागवलेला आहे. इथे आपण पाहू शकतो इथे चिकन मसाल्याची थाळी आहे, इथे पापलेट थाळी आहे आणि व्हेज पण आम्ही मागवलं ते म्हणजे इथे पिठी भात आहे आणि सोबत इथे वांग्याची कापं आहेत. ताई सांगायचं म्हणजे आम्ही जे आता स्टार्टर ट्राय केले ना ते स्टार्टर थोडे एकदम अप्रतिम होते. हां म्हणजे असा कुठला स्टार्टर मी सांगू शकत नाही की तो मला आवडला नाही. म्हणजे व्हेज पण तेवढेच छान होते आणि नॉनव्हेज पण तेवढे छान होते. मी तुम्हाला खास याच्यासाठी बोलवलं की इथे जे आता मी थाळी मागवली ना कसं आहे की थाळीमध्ये भरपूर सारे पदार्थ असतात आणि कधी कधी असे असतात की त्यांचे नाव पण कन्फ्यूजवाली असतात. तर तुम्ही सांगितलं तर बरोबर की या थाळीमध्ये आम्हाला काय काय आलं आहे ते. ही आपली आहे पॉम्फ्रेट थाली. ह्याच्यामध्ये आपल्याला भाकरी, भात, एक फिश फ्राय, हे आहे आपले प्रॉन्स पापड. अच्छा, प्रॉन्स पापड. येस. ही सोलकढी, जवळा, हा फिशचा रस्सा आहे. ओके. आणि हे फिश टिकलं आहे जे अच्छा. आपण स्पेशली थालीमध्ये देतो. हां आणि ते चिकन थाळीबद्दल काय ही आहे सांगाल? आपली स्पेशल चिकन थाली. ह्याच्यामध्ये तुम्हाला आहे चिकन मसाला, कलेजी मसाला, आहे चिकनचा रस्सा, चिकन खिमा, वाव, सोलकढी, 2 लॉलीपॉप आणि वडे आणि त्याच्यामध्ये आपण बिर्याणी देतो. अच्छा, एवढं समजलं की तुमच्याकडे ह्या ज्या थाळ्या आहेत ना ते एका माणसापुरती मर्यादित नाही आहे. म्हणजे सांगण्याचं उद्दिष्ट आहे की काय ह्याचं क्वांटिटी खूप आहे. हां म्हणजे खूप क्वांटिटी आहे आणि 2-3 माणसं आरामात खात
लागतील. हा आणि आणि पदार्थांची म्हणजे व्हरायटी पण भरपूर दिसते. म्हणजे जर ही जरी थाळी मागवली तरी याच्यामध्ये 7-8 पदार्थ आहेत सेम ह्याच्यामध्ये पण. हो. आणि आता तुझ्यावरती लोड अजून वाढलाय का माहिती आहे काय, थाळी पण आहे आणि तिथे हा व्हेज मध्ये पण. आणि ते तुझं आवडतं आहे ना. तुझं पण हा. माझ्यापेक्षा तुला जास्त आवडतं. आता मी पिठलं भात आणि वांग्याचे काप ट्राय करते. म्हणजे एकदम आपल्याला घरी कधी असं खावंसं वाटतं ना, तर इथे येऊन आपण खाऊ शकतो. हा म्हणजे असं नाही की प्रत्येक पदार्थ या ठिकाणी हॉटेल सारखेच मिळत आहेत. म्हणजे घरगुती आपले पद्धतीचे पण पदार्थ पण आहेत. आहेत. मी बघितलं मग म्हणजे पालेभाज्या वगैरे पण आहेत, मिळत आहेत. हा हा. उडदाची पिठी ना, छान आहे. तुला तर खूपच आवडेल. हा छान म्हणजे आहे. व्हेजसाठी पण इकडे ॲक्च्युली चांगले ऑप्शन आहेत. म्हणजे व्हेज नॉनव्हेज तुम्ही जर असाल तर इथे तुम्ही नक्की व्हिजिट करू शकतात. आणि एकदम घरगुती जे काय हवं असेल ते पण सगळं मिळतं यांच्याकडे. हा आता आणि तुझं ते मेन आवडतं. बघून आधी मला टेन्शन आलं की एवढं सगळं संपवायचं आहे. त्यांची भाकरी मी बघ ना, खूप सुंदर आहे, पातळ पण आहे आणि मऊ पण आहे. हा आणि पापलेट ते असंच ट्राय करते आम्ही. हा आणि त्याची साईज पण मोठी आहे. मस्त आहे, फेवरेट. हा सुंदर, ही मस्त आहे. हा घरगुती. ॲक्च्युली व्हेज नॉनव्हेज कुठलंही असेल जेवणाच्या नंतर सोलकढी एकदम भारी वाटते. सुंदर वाटते आणि आहे पण खरंच खूप मस्त आहे. हा म्हणजे जी कशाला काय तर बघ लागते अशी हा अशी झणझणीत तसं वगैरे नाही, मस्त आहे. हा मग तुझा आता झणझणीत हात चालू दे आता तिकडे. ते आता जरा असं तुझ्यावर जबाबदारी थोडीशी देईन मी. तर आता मी या ठिकाणी चिकन थाळी इथे आता मी ट्राय करतो. याच्यामध्ये तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की भरपूर सारे पदार्थ आहेत आणि याच्यामध्ये मी पाहिले ना तर 3 प्रकारचे चिकन या ठिकाणी आहेत. सोबत बिर्याणी पण आहे आणि हा आपला लॉलीपॉप पण आहे. तर इथे सांगायचं म्हणजे इथे मी ती वड्यावाली थाळी घेतली होती. तुम्ही ह्याच्या ऑप्शनला तुम्ही या ठिकाणी चपाती पण मागवू शकतात, भाकरी पण मागवू शकतात, नीर डोसाचा पण ऑप्शन आहे आणि इथे वडे पण आहे. म्हणजे कसं आहे की ज्याची जशी चॉईस तसा तो या ठिकाणी त्यांच्याकडे तशी डिमांड करू शकतो. तर आता आपण या ठिकाणी वड्याची घेतलेली होती. वड्या याच्यामध्ये 4 आलेले आहेत आणि वड्याची साईज बघू शकतो खूप मोठी आहे. म्हणजे जर हे 4 वडे जर धनुश्रीने खाल्ले असते ना तर ती जेवलीच नसती. आता बघूया आपण या ठिकाणी चिकन आणि वडे कसे वाटत आहेत ते. ग्रेव्ही बरोबर खाल्लं होतं आता वडे. अप्रतिम टेस्ट आहे, अप्रतिम. म्हणजे घरगुती पद्धतीचं सुंदर जेवण या ठिकाणी मिळते. मी आतापर्यंत एवढे पदार्थ ट्राय केले पण सगळेच छान होते. कसं आहे की शेवटी प्रत्येकाची आवड निवड वेगळी वेगळी असते. तर मला तरी असं वाटतं की तुम्हाला जे पदार्थ ट्राय करायला वाटत असतील ते तुम्हाला आवडतील. हिच्या थाळीमध्ये हा जो होता ना प्रॉन्स पापड, जो मी आजपर्यंत कधी ट्राय पण नव्हता केला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत कधी ऐकला पण नव्हता, तो मी या ठिकाणी ट्राय करतोय. वाटतोय फ्लेवर कुरकुरीत आहे आणि त्याच्यामध्ये असं प्रॉन्स जवळा टाईप कसं असा फ्लेवर असतो म्हणजे फिशचा वगैरे तो याच्यामध्ये आहे. आणि बऱ्याच गोष्टी या ठिकाणी मला युनिक आज मला ट्राय करायला भेटल्या. तर तुम्ही आलात तर व्हेज नॉनव्हेज कुठलाही काही असेल तुम्ही बिंदास ट्राय करू शकतात. आता जेवायला आहे. तर आता आमच्या इकडे या ठिकाणी मेन कोर्स पण संपलेला आहे. कसं वाटलं तुला टेस्ट? मला पिठी भात आणि वांग्याची कापं हे कॉम्बिनेशन ते भाई एकदम घरचं, एकदम घरचं. म्हणजे आता कधी कधी असं वाटेल खायचं आहे पण घरी करायला पण कंटाळा आलाय, ते इथे येऊन खाऊ शकतो. आणि मला तुझ्या याच्यातली ही होती ना चिकन मसाल्याची ती ग्रेव्ही, अरे सुंदर होती, कमाल होती ती. आता मला सांगतो मग आता स्टार्टिंगला बोलली होतीस की तुला स्वीट पण ट्राय करायचं आहे, तर काय ट्राय करायचं तर आहे असं वाटतंय. म्हणजे कसं पोट भरलंय पण मग खाऊया स्वीट पण. हां तर मग काय ते मागूया, काय मागूया आपण? ती छोटीवाली मिनी पुरणपोळी मागूया. अच्छा ठीक आहे चालेल. आता स्वीट डिश खाते, मिनी पुरणपोळी आहे बघा, ही मिनीच आहे छोटीशी. हां आणि ॲक्च्युली तुला माहिती आहे ती ट्रेडिशनल पद्धतीने सर्व केलं आहे ना, म्हणजे केळीच्या पानांवरती. तर जबरदस्त वाटते बघायला पण. आणि राहुलने हे पण सोबत मागवले आता, ते तूच प्यायचंयस पियुष. नाही घाबरू नको, मी दोन्ही पण खाईन. त्याला काय पण चालतं कधी. हां मला कसलाच त्रास होत नाही, काय पण खाऊ शकतो मी. हे पुरण एकदम भरलेलं दिसतंय आणि मला वाटतं मैद्याची नाही आहे तर गव्हाची पुरणपोळी आहे राहुल. अरे मग तर हेल्दी झाली ती, डाएटवाली माझी. मस्त आहे, छान आहे. पुरण खूप म्हणजे मेन म्हणजे भरलेलं आहे. हां तेच मेन असते. कंजूसगिरी माहिती आहे काय काय ठिकाणी केली जाते आणि आतमध्ये सगळं येत बघू नसते. शकतोस हे बघ, पूर्ण पुरण भरलेलं आहे. पुरणपोळी जबरदस्त.
म्हणजे जी गोडचा जो प्रमाण आहे ना तो एकदम भारी वाटतोय. होळी म्हटलं तर पुरणपोळीची आठवण येते. त्या गाण्यानं होळी रे होळी पुरणाची पोळी. ॲक्च्युली गणेशांनी मागवलेलं तर मी फक्त ट्राय करण्यासाठी घेतलं आणि मी ते पिऊश आता पितो आणि नंतर आपण बाहेर जाऊन आपण सविस्तर सोबत तुम्हाला मी सांगतो. ताई ॲक्च्युली टेस्ट तुमच्याकडे जे जे फूड आम्ही ट्राय केले ते अप्रतिम होते. मग ते स्टार्टर असू दे, मेन कोर्स असू दे किंवा स्वीट असू दे. फक्त एवढाच प्रॉब्लेम झाला की आमचे पदार्थ जास्त झाले आणि माझ्याकडे खाणारी व्यक्ती नव्हती. त्याच्यामुळे मग थोडासा मला प्रॉब्लेम झाला. म्हणजे कसं माझ्यावरती संपूर्ण लोड आला. हे तुम्हाला विचारायचं होतं की आता या हॉटेलचा म्हणजे गावराई हॉटेलचा टायमिंग काय आहे? आपलं टायमिंग आहे 12 ते 4 ओके. आणि संध्याकाळी 7 ते 12. आणि सर्व दिवस चालू असते ना? हो हो, ऑल डे चालू. ओके. आणि समजा कधी कोणी असं असेल की जास्त लोक वगैरे येत असेल तर बुकिंग वगैरे करावं लागेल काय? हो, बुकिंग करावी लागते हां, जर म्हणजे- जास्त लोक असतील. हां, म्हणजे जर रिझर्वेशन करून आले तर तेवढं बरं होते. हो. मग जो दिलेल्या नंबरवरती आहे त्याच्यावरतीच लोकांनी संपर्क हो, हो, करायचा ना? दिलेल्या ओके. मी ॲक्च्युली इथे येताना मी बाहेरून ॲड्रेस सांगितला की या ठिकाणी कसं पोचायचं आहे ते, पण तुम्ही पण सांगितलं तर बरं होईल की गावराईमध्ये कसं पोचायचं. आपला लँडमार्क आहे ना सेंचुरी ब्रिगेडचा फायर ब्रिगेड जो आहे त्या फायर ब्रिगेडच्या अगदी शेजारीच आपलं गावराई नावाचं हॉटेल आहे. ओके. आणि अजून एक शेवटचा प्रश्न कसा आहे की काही काही लोक असे असतात जे घरी पार्सल जास्त प्रिफर करतात. हां. तर तुम्ही डिलिव्हरी वगैरे देतात काय? हो, आपण डिलिव्हरी पण देतो. ओके. म्हणजे इथे जवळपासच्या एरियामध्ये जर असेल तर तुम्ही ते घरपोच देऊ शकतात. हो, देऊ. ओके, ठीक आहे, चालेल. थँक्यू. आणि तुमच्याकडे येऊन सुद्धा खूप सुंदर वाटलं आणि आजची आमची मेजवानी खूप सुंदर ठरली. थँक्यू. आणि तुम्हाला माझ्याकडनं तुमच्या बिझनेससाठी हार्दिक शुभेच्छा. Thank you. नक्की परत या. हां, नक्की नक्की. तर चला मित्रांनो, आपण आता ही व्हिडिओ इथेच थांबवतो. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती मुंबईतील प्रभादेवी येथे असलेल्या गावराई या हॉटेलमध्ये, जे नव्याने सुरू झालेलं. म्हणजे आता ताईंकडनं असं समजलं की मे महिन्यामध्ये सुरू झालेलं. या ठिकाणी शाकाहारी आणि मांसाहारी म्हणजेच व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे पदार्थ या ठिकाणी मिळतात. आम्ही या ठिकाणी स्टार्टर पण ऑर्डर केले होते, मेन कोर्स पण आणि स्वीट डिश पण. आणि म्हणजे एकदम पोट भरलेलं आहे. म्हणजे माझं पोट एवढं भरलेलं नाही की मी आज रात्री पण जेवू शकत नाही, कारण की कसं सोबतचा पार्टनर तसा समजला ना. हां, त्याच्यामुळे माझ्यावरती सर्व लोड पडला. आता फूडबद्दल सांगायचं म्हणजे फूड अप्रतिम होतं. मग ते शाकाहारी असू दे तर मांसाहारी असू दे, तुम्ही बिंदास या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकता. तुमचा जर मोठा ग्रुप असेल तर तुम्ही या ठिकाणी दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचं स्वतःचं टेबल रिझर्व करू शकतात. म्हणजे तुम्ही पार्टी वगैरे पण होतात. हां, म्हणजे कुठली फॅमिली असो किंवा मित्रमंडळी असो किंवा ऑफिसमधले कलिग वगैरे तुम्ही सगळे या ठिकाणी व्हिजिट करू शकतात. हे इकडलं तुम्हाला लोकेशन पण सांगितलं. जे फायर ब्रिगेड आहे वरळीचं त्याच्या अगदी 2 बिल्डिंग बाजूला आहे. आणि जे खरुडी मंडई म्हणजे बेंगाल केमिकलचं जे मार्केट आहे, बेंगाल मार्केट, त्याच्याबरोबर अपोजिट साईडला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं लोकेशन म्हणजे या ठिकाणी पहिलं महेंद्र भुवन हॉटेल होतं. तर महेंद्र भुवन हॉटेलच्या इकडेच आता गावराईचं हॉटेल सुरू झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकतात. आता हा व्लॉग मी इथे सांगतो. हा व्लॉगमध्ये जास्तीत जास्त माहिती द्यायचा नक्कीच प्रयत्न केलेला. कसा वाटतं नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू शका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय बाय.